मराठी चित्रपट आणि त्यांचे प्रमोशन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. कारण कधी कधी कलाकारालाच आपला चित्रपट प्रमोट करण्याची इच्छा नसते, तर कधी कधी प्रोड्युसरच प्रमोशनला आरामात सुरुवात करतो. थोडक्यात काय तर आपण बनवलेल्या चित्रपटाचं महत्त्व समजून घेण्यास चित्रपटाची टीम असमर्थ ठरते आणि नंतर ब्लेम गेम सुरू होतो, म्हणजे कोणाची कशी चूक आहे वगैरे वगैरे. परंतु याला उत्तर शोधणं गरजेचं आहे. म्हणून निर्मात्यांनी काही ठोस पावलं उचलली आहेत. कलाकार आपला चित्रपट प्रमोट करण्यात काकूच करत राहिले तर त्यांच्या मानधनात काटछाट केली जाईल असं सांगण्यात येते. वेल, हे काही ब्रँड न्यू डिसिजन नाहीये, कारण असा निर्णय याआधी तामिळ फिल्म प्रोड्युसर काउन्सिल यांनी घेतलेला, ज्यानुसार जर कलाकार प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजना अनुपस्थित राहिले तर त्यांचे 20% मानधन कमी केले जाईल. याच पॉलिसीमध्ये थोडाफार बदल करून ही स्ट्रॅटेजी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही अंमलात आणावी अशी निर्मात्यांची इच्छा आहे, जेणेकरून कलाकार प्रमोशन साठी उपस्थित राहतील. पण हा झाला निर्मात्यांचा निर्णय. परंतु सध्याचे बालक पालक, झपाटलेला दुनियादारी, टाइम प्लीज, दामोदर पंत अशा अनेक चित्रपटांचं प्रमोशन पाहिलं तर निर्माते कलाकार यांचा सक्षम सहभाग आपल्याला प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये पाहायला मिळाला. अशा धर्तीवर एक गोष्ट नक्की स्पष्ट आहे की कलाकार, निर्माते आणि वितरक यांनी योग्य वेळी प्रमोशन करण्यास सुरुवात करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.